जुन्या प्रेमसंबंधातून प्रियकराने विवाहित प्रेयसीचा पाठलाग करून तिच्या डोक्यात कोयत्याचे सपासप वार करून खून केला। खून करून आरोपी पळून जात असताना विश्रांतवाडी पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले। खुनाची घटना कळस येथे मंगळवारी रात्री घडली। गौरी लनेश आरे वय 25 सध्या राहणार लक्ष्मीकुंज सोसायटी कळस असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे। या प्रकरणी पती लनेश आरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून अमोल कांबळे वय 25 राहणार श्रमिक नगर विश्रांतवाडी याला अटक केली आहे। त्यास 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे। विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गौरी व आरोपी अमोल यांचे टिंगरे नगर मधील शाळेत असताना प्रेम संबंध होते। दोघेही लग्न करणार होते। मात्र गौरी ही मूळ गावी रत्नागिरी इथे गेल्यानंतर तिने दुसऱ्याच मुलाशी लग्न केले। याचा राग आरोपी अमोल यास होता। गौरी भावाकडे कळस येथे आल्याची माहिती आरोपी अमोल याने गौरीच्या स्टेटसवर बघितली। त्यानंतर धारदार कोयता घेऊन अमोल तिच्या मागावर होता। गणपती विसर्जनाच्या दिवशी गौरी जात असताना रिक्षात डबा धरून बसलेल्या अमोलने तिच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी महिलेला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले। पण बुधवारी सकाळी उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला। घटना घडल्यानंतर आरोपी अमोल हा पळून जात असताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस कर्मचारी संपत भोसले यांनी शिताफीने ताब्यात घेतले। या प्रकरणी अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत।